आज उठल्या उठल्या तुमच्या भावाला पाणी भरायची ड्युटी लागलेली, कारण बरेच दिवस झालं पाणी आलं नाही, त्यामुळे घरातली भांडी सगळी पाक रिकामी झाली ती बघा. उठल्या उठल्या घराजवळ आपले एक सायजिंग आहे, तिथनं बोरचं पाणी आणायला चालू केलो. आपल्या दोन्या भांड्यापुरतं 4 कॅपा आणून ठेवल्या आणि म्हणलं आता आई साहेबांना इडली वडा आणलेला दाद्याने तो चारून घ्यायचा. कारण कसं आहे माहितीये का, काम बघत बघत आई साहेबांच्याकडे पण लक्ष ठेवावं लागते हो. नाहीतर आपल्या आई साहेबांचा हुकूम तुम्हाला माहितच आहे कसा असतो ते. काम एकदाची सगळी घरातली आवरून टाकलो आणि म्हणलं आता थोडा वेळ पेपर वाचत बसायचं, कारण जरा उगाच माहिती घेणं पण गरजेचं आहे हो, काय चाललंय काय नाही ते. आणि तुमच्या भावाला कोड सोडवायचा नाद लय होता बरं काय, पण आपल्या फॉलोअर्सने सांगितल्याप्रमाणे आपण ऐकायला लागते, त्यामुळे आपण कोड सोडवायचं आता बंद केले. सगळे कामावरले गाई साहेबांच्याकडे असं लहान मुलासारखं आपण खेळत बसतोय बघा, आणि असं काय तर करूनच आपण रट्ट खातोया. असंच लहान लहान गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिका मित्रांनो, कारण एकदा का वेळ निघून गेली, किती जरी पैसा वाटला तर ती वेळ परत काय येणार नाही. आई साहेबांसंगत चेष्टा मस्करी करून झाल्यावर आपली रोजच्या प्रमाणे 11 नंबर गाडी धरली बघा आणि डबा आणायला निघालो. कारण तुमच्या सोबत कोण जरी असले की नाही, संघर्ष एकट्यालाच करावा लागतो. डबा घेऊन घरला गेलो तर भाऊ घाट पडला, मला म्हणला चल बस भावा घरापर्यंत सोडतो तुला. म्हणूनच भावानं कर्म चांगलं ठेवा, कुठे ना कुठे तर कामाला येतातच ती. डबा घेऊन आलेलं सगळ्यात आधी फॅन लावलो बघा, कारण एवढं गरम वालते की नाही काय विचारू नका. आपल्याला काय म्हणलं आज भुकानात आई साहेबांना म्हणलं तुम्ही आपलं निवांत डब्यातच जेवा हो. आई साहेबांना जेव्हा वाढाल तर बाहेर घंटेचा आवाज ऐकू आला. बारक्या पोरग्यासारखं पळत जाऊन वाटेवर आईस्क्रीम घेऊन आलो बघा. तर टीव्हीला आडा कसले येऊन द्यात, आपण आईस्क्रीम म्हणून दणका द्यायचा, सुट्टी द्यायची नाही. आणल्या दणका दिला वाटेवर सगळ्या, आपण सुट्टी देतो. आईस्क्रीम पण झालं, असली झोप आलेली की नाही, फॅन लावलं ते डायरेक्ट पासलं बघा. आतापर्यंत गुड नाईट आपल्याकडनं भावनो, उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.